नमस्कार. 2 जानेवारी आपण हैदराबादमध्ये आज रामोजी फिल्म सिटी पाहण्यासाठी सकाळी 6:30 वाजता हॉटेल 3 स्टार या इथून आपण रवाना झालो आणि जवळजवळ हे अंतर 7-8 किलोमीटरचं असल्याकारणाने आम्ही एक 600-700 रुपयाची रिक्षा करून तिघेजण निघालो आणि रामोजी फिल्म सिटीचं तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करते झालो. तिकीट जवळजवळ तिघांचं मिळून विथ GST 5,500 असे आम्हाला खर्च आला. तिथून ते आपल्याला ह्या लाईनमधनं जाऊन आपलं एक सर्वसाधारण BSTची गाडी असते त्या प्रकारची बसमध्ये आपल्याला ते बसवतात आणि एक पुढे काही अर्धा किलोमीटरवर त्यांचं मेन ठिकाण आहे जिथे ओपनिंग शो हा सुरू होणार असतो. तिथे आणून तुम्हाला सोडतात. हे असे BSTसारख्या बऱ्याचशा गाड्या एकसारख्या चालू असतात आणि त्या तुम्हाला त्या मेन जिथे ओपनिंग शो आहे तो सकाळी 9 वाजता असतो. मित्रांनो, हा शो तुम्ही चुकवू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे शो अगदी लाईनीत सिंक्रोनाइजली पाहता येतील. अशा ती समोर आता तुम्हाला लाल बस येते बघा, दिसेल तुम्हाला आता थोड्या ह्याच्यात. त्या लाल बसमध्ये बसवून हे बघा, याच्या लाल बसमधनं बसवून तुम्हाला जागोजागी ते नेऊन सोडत असतात आणि तिथे तुम्ही तो इव्हेंट पाहायचा असतो आणि मग परत दुसऱ्या लाल बसमध्ये बसून पुढच्या इव्हेंटसाठी रवाना व्हायचं असतं. असं जवळजवळ 6-7 वेळा तुम्हाला बसमध्ये चढावं उतरावं लागतं आणि तो स्टुडिओ पाहावा लागतो. हा जवळजवळ 2,000 एकरमध्ये पसरलेला हा रामोजी फिल्म सिटी आहे. जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ अशी याला मान्यता आहे. रामोजी नव्हे, रामूजी असं त्याचं खरं नाव आहे. त्यांनी हा एक साधारण 96च्या दशकात त्यांनी हा स्टुडिओ बांधला आणि तो मग इतर हॉलिवूडवाल्यांसाठी ओपन करून ठेवला. बरेचसे सिनेमे इथे, हा जो आता समोरचा गेट पाहतात, मोठा ओपनिंग सेरेमोनीचं सॉन्ग इथे चालू होतं आणि ह्या गेटमधून तुम्ही राहिला तुमचा बाहुबली ह्या सिनेमासाठी हे सिंहासन आहे. हा गेट बाहेरून आतून दोन्ही बाजूने वापरण्यात आला. बाहेरून वेगळा दिसतो, आतून वेगळा दिसतो. हे सगळे स्ट्रक्चर, हे सगळे सेट आहे. ह्या कसल्याही इमारती नाही आहेत, हे सगळे सेट आहेत. हा प्रत्येक वेळेला ते कुठल्या ना कुठल्या तरी पिक्चरसाठी वापरण्यात आले. म्हणजे हे सेट त्यांनी आधीच बनवलेले आहेत आणि मग लोकांनी ते आपापल्या पिक्चरमध्ये, मूवीजमध्ये वापरलेले आहेत. हा असा दिशादर्शक फलक सुरुवातीलाच लावलेला आहे की कोणत्या बाजूला काय आहे ते. त्यामुळे लोकांना जास्त चुकामुक होत नाही लोकांची. हे दुसरं ओपनिंग सॉन्ग, हा वेलकम पिक्चरमधलं कुठलं तरी गाणं वापरून हा डान्स अरेंज केलेला आहे. तो लोक बघतात की कशा डान्स इव्हेंट क्रिएट करतात पिक्चरमध्ये, हे तुम्हाला पाहावयास मिळतं. मित्रांनो, रामोजी फिल्म सिटी ही एवढी स्कॅटर्ड आहे. सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही उभेच असता जवळजवळ. त्यामुळे पायाची चांगली दमछाक होते आणि त्यामुळे तशा तयारीनेच तुम्ही तिकडे जायला हवं. आतमध्ये तुम्हाला तुमचं कोणते खाद्यपदार्थ नेता येत नाहीत. तर हे वाईल्ड वेस्ट सुंदर असं हे सेक्शन मला आवडलं. हे 1960 ते 70च्या दशकातले वेस्टर्न मूवीजमध्ये वापरले जाणारे सेट कसे होते त्या पद्धतीचे हे सेट लावलेले आहेत. हे फक्त फ्रंट साईड सेट आहेत, पाठीमागच्या बाजूला काही नाही आहे. सगळे खांब लावून ते सपोर्टवर उभे केलेले सेट आहेत. तुम्ही हे इतके डिटेलमध्ये हे सेट बनवलं आहे आणि मजबूत आहेत की तुम्ही तिथे स्वतः ते सेट हँडल करू शकता. तुम्ही तिथे जाऊन स्वतःचे सेल्फी फोटो वगैरे काढू शकता. इतके सुंदर असे मजबूत सेट हे बनवलेले आहेत. विथ कलर्ड आहेत, कुठेही कलर डॅमेज झालेला दिसला नाही मला आणि खूप सुंदर असं हे सेक्शन मला बघायला मिळालं. म्हणजे पैसा वसूल असं वाटलं इथे शिरल्यावर की खरोखर हा स्टुडिओ काहीतरी
किमतीचा आहे असं जाणवलं इथे आल्यावर. आणि पूर्ण ह्या फिल्म सिटीमध्ये एकंदरीत कसं फिल्म बनवण्यासाठी काय काय लागतं ह्या सर्व गोष्टी इथे बारकाईने तुम्हाला पाहावयास मिळतात. आणि छान असं हा तुम्हाला फील देते. परंतु पायाची खूप दमछाक होते. सोबत तिथे जागोजागी तुम्हाला त्याने स्वच्छतागृह बांधलेले आहेत, पाण्याची सोय ठेवलेली आहे, बिसलरी बाटल्या जागोजागी मिळत असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे असं गैरसोय होत नाही. खाण्याची कॅफेटेरिया आहेत जागोजागी. त्यामुळे हा अतिशय सोयीस्कर असा स्टुडिओ तुम्ही आरामात पाहू शकता. फक्त पायाची दमछाक होते हे मात्र नक्की. तुम्ही इथे जर जाल तर आदल्या दिवशी छानपैकी आराम करूनच तुम्ही ह्या ठिकाणी पाहावयास जा. हे सेक्शन अतिशय सुरुवातीला त्यांनी ठेवलं कारण खूप सुंदर असं हे सेक्शन आहे. आणि म्हणजे लोक इथे भारावून जातात हे सेक्शन पाहताना. असं वाटतं की आपण कुठल्या तरी जुन्या 60व्या शतकातलं आपण कुठल्या तरी इंग्लिश मूवीच्या सेटवर आलो आहोत असं आपल्याला त्याचा चांगल्यापैकी फील येतो. मी सुद्धा तिथे एक फोटो काढून घेतला त्या सेटवर. आणि पुढे एक छान असं ड्रामा टाईप फायटिंगची एक सीन आपल्याला ते दाखवतात इंग्लिश मूवीचा. तो कसा होता तो तुम्हाला इकडे आल्यावर पाहावयास मिळतो. मित्रांनो, हा चुकवू नका. परंतु इथे एवढी गर्दी होते की तुम्हाला तो नीट दिसत नाही, पण दिसतो तुम्हाला, पण तो शूट करताना खूप अडचण येते. आणि लोक खूप मध्ये येतात आणि पुढचा भाग जरा उंच आहे आणि पाठीमागचा भाग जरा सकल आहे. ह्या रामोजी फिल्म सिटीमध्ये त्यांनी कोणतीही जमीन लेवल करत बसलेले नाहीत असं वाटतं. त्यांनी आहे तसं नॅचरल जमिनीमध्ये त्यांनी हे सगळे सर्व सेट उभे केलेले आहेत. आणि त्यामुळे खूप त्याचा छान असा फील येतो बसमधनं वगैरे फिरतानासुद्धा आणि पाहतानासुद्धा. हे असं ड्रामा टाईप कशी फायटिंग सीन असतात आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे अगदी आवाज मात्र खरे, बाकी सगळं खोटं असतं. कोणी कोणाला मारत नाही. आणि छान असं तुम्हाला ते बघताना असं वाटतं की अगदी खऱ्यासारखं करतात. लहानपणचे आपण खेळताना कसे मजा केली ह्याचा चांगला फील ह्या मोठेपणी पाहावयास मिळाला. आणि अतिशय सुरेख असं हे तुम्हाला म्हणजे हसून पोट दुखतं तुमचं हे सगळं पाहून. पण छान असं हा फील तुम्हाला देतो बघायला. आणि रामोजी फिल्म स्टुडिओ हा स्टुडिओ का आहे हे नक्की कळतं. मित्रांनो, हे जे भाग घेणारे जे कलाकार आहेत हे भारतातीलच आहेत, परंतु ते आपल्याला असे फॉरेनर असल्यासारखे वाटतात. त्यांनी तसेच मणिपूरवरनं जमा केलेले असे त्या चेहरपट्टी असलेले त्यांनी हे माणसं गोळा केलेले आहेत आणि ते इथे येऊन हे कार्यक्रम दाखवतात. मित्रांनो, आम्ही 2 जानेवारीला असल्याकारणाने न्यू इयरच्या प्रारंभीच आम्ही हे पाहण्यास निघालो. त्यामुळे लोकांमध्ये छानपैकी उत्साह होता पाहण्याचा. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला खूप ते छान बरं वाटलं की आपण काहीतरी पाहायला चाललो आहोत. अतिशय सुरेख असं प्रत्येक वेळेला ती मुलगी तुमच्या बसमधनं सगळे कॉमेंट्री सांगत असते. डाव्या बाजूला हे गार्डन आहे, इथे करिश्मा कपूरचा कोणता पिक्चरचं सॉन्ग रेकॉर्ड झालं वगैरे. त्या गार्डनमध्ये एकही फूल नाही, परंतु जेव्हा ते रेकॉर्डिंग करायला घेतलं तेव्हा करिश्मा कपूरच्या अंगावरचा जो ड्रेस होता त्या प्रकारेच सगळी गार्डनमध्ये फुलं लावली गेली होती. आणि असं गार्डन आर्टिफिशियली तयार केलेलं असतं असं हे तुला सांगायचं होतं. बऱ्याचशा दोन्ही बाजूला छान छान असे सेट तुम्हाला पाहावयास मिळतात. त्याची रनिंग कॉमेंट्री ही मुलगी तुम्हाला देत असते आणि त्यामुळे तुम्हाला ते पाहण्यास खूप मस्त वाटतं. आणि
पैसा वसूल नक्कीच आहे हा रामोजी फिल्म सिटी. तुम्ही अवश्य ह्या भागाला तुम्ही भेट द्यायला पाहिजे. हैदराबादमध्ये पाहण्यासारखं जर का असेल तर हे रामोजी फिल्म सिटी आहे. अतिशय व्यवस्थित सोयीस्कर त्यांनी लोकांच्या गरजेनुसार हे सगळं अरेंज केलेलं आहे. लोकांना चालावं लागू नये म्हणून जागोजागी जवळजवळ 8-10 वेळा तुम्ही ह्या बसमध्ये चढता उतरता. एक बस पुढच्या स्टेशनला नेऊन सोडते, तिकडचा पाहून जाल की नंतर दुसरी बस येते आणि ती तुम्हाला घेऊन त्याच्या पुढच्या इव्हेंट्सला घेऊन जाते. बरेचसे इव्हेंट्स पण आहेत आतमध्ये बघण्यासारखे. शो आहेत, फिल्म कशी बनवली जाते किंवा गाणं कसं रेकॉर्ड होतं, साऊंड सिस्टीम कशी वापरली जातात, कोणते कशा आवाज वापरतात वगैरे सर्व गोष्टी छान दाखवलेल्या आहेत. आणि हे सेट बघण्यासारखेच आहेत खरोखर. एक सेटची एक बाजू हॉस्पिटल तर दुसऱ्या बाजूला एअरपोर्ट किंवा एक बाजू बस स्टॉप तर दुसऱ्या बाजूला अगदी तलावाचा सीन दाखव, त्याचा लॉन्च बिंचचं असं वगैरे असं बऱ्यापैकी छान बनवलेलं आहे. आता हा ताजमहल त्या बाजूने ताजमहल आणि या बाजूला मक्का मस्जिद विरुद्ध बाजूने. तर एकाच सेटमध्ये त्याने असं उभं केलेलं आहे. त्यामुळे खूप छान असं आपल्याला फील येतं की आपण खरोखर हा स्टुडिओ पाहत आहोत. हे सगळं खोटे सगळे सेट आपण खऱ्यासारखे पाहतो. त्यामुळे एक सुंदर असं फील. सामान्य माणसाला शूटिंग काय असतं हे इथे छानपैकी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अगदी संपूर्ण फॉरेन सिटीसुद्धा त्या लोकांनी इथे उभी केलेली आहे. युरोपमध्ये तुम्हाला पुढच्या भागात ते पाहायला मिळेल. हा रामोजी फिल्म सिटीचा जो भाग मी बनवला आहे तो कमीत कमी 2 ते 3 भागात होईल. 3 भागात तरी होईल असं वाटतं. खूप अवाढव्य असल्या कारणाने आणि मी बऱ्यापैकी रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यामुळे मी याचे छोटे भाग करून तुम्हाला दाखवतो की जेणेकरून तुम्ही हे ओझरचं जरी पाहिले तरी तुम्हाला त्याची व्यवस्थित कल्पना येईल की आपण काय पाहत आहोत आणि आपण तिकडे गेलो तर काय पाहणार आहोत याची आयडिया अगोदर येते तुम्हाला. मी हे इतर यूट्यूबवरनं पाहूनच इथे गेलो होतो आणि त्यामुळे ह्याची मला व्यवस्थित मजा घेता आली. आणि आम्ही ह्याच्यामध्ये तिघंजण, मी, अनिल पवार आणि दिलीप गांगड, आम्ही हे नेहमीचे आम्ही इतर ठिकाणी फिरणारे मित्र असल्या कारणाने एकमेकांना आम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करून ह्या गोष्टी करत असतो. त्यामुळे कुठेही डिसअपॉइंट होत नाहीत.